हौसेला मोल नाही असं नेहमी म्हटलं जातं। त्याच्यामध्ये हौस जर महिलेची असेल तर मात्र त्या कशाही पद्धतीनं ती हौस पूर्णच करतात। काही महिला काम आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळण्याचा निर्णय घेतात, तर काही महिला जबाबदारी घेऊन ती योग्यरित्या पार देखील पाडतात। आज आपण एका अशा महिलेविषयी जाणून घेणार आहोत जिने शेतीची हौस असल्यानं भाड्यानं शेत घेत आपली हौस पूर्ण केली आहे। चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुण्यातील IT महिला हर्षदा सोनार या गुलाबाची शेती करतात। विशेष म्हणजे स्वतः म्हणावी तर त्यांना तेवढी जमीनही नाहीये, मात्र शेती करायची हौस असल्यानं त्यांनी पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेत भाड्यानं घेतलं। 20 गुंठाचं पॉली हाऊस असे 2 पॉली हाऊस त्यांनी भाड्यानं घेतले। 30,000 रुपये दरमहा त्यांनी भाडं देखील दिलं। एवढंच नाही तर या पॉली हाऊसमध्ये त्यांनी 26,000 गुलाबाची रोपं लावली आहेत। गेली 7-8 वर्ष त्या गुलाबाची शेती करतात आणि सर्व उत्पन्न आणि सर्व खर्च जाऊन आज त्या वर्षाला 5 लाखाहून अधिक रुपये कमवतात। याविषयीची अधिक माहिती त्यांनी दिली आहे। मी गेले 7 वर्ष झाले पॉली हाऊस भाड्यावर घेऊन मी शेती करते। तर असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांचं स्वतःचं पॉली हाऊस आहे आणि ते 1-2 वर्ष करून म्हणजे सोडून देतात। तर तसं करू नका, म्हणजे होप सोडू नका। म्हणजे जर सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी चुकत असेल ते मार्केट जे आहे ते स्टडी करत नाही आणि मग तसं त्याप्रमाणे जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं की कुठल्या महिन्यामध्ये आपण उत्पादन जास्त घेऊ शकतो, नंतर कुठल्या महिन्यामध्ये उत्पादन म्हणजे कमी झालं तर मग आपण आपला खर्च कमी करू शकतो, ही सेंद्रिय खतं पण आहेत त्याची पण आपण जोड घेऊ शकतो। तर अशाप्रमाणे म्हणजे शेती आपण करू शकतो। तर म्हणजे वर्षातून साधारण 4.5-5 लाख रुपये नफा होतो। फक्त या गोष्टीसाठी खूप म्हणजे जवळून आपल्याला शेतीकडे लक्ष द्यावं लागतं। कारण झाड म्हणजे गुलाबाचं असू द्या नाही तर कुठलंही असू द्या, त्यांना बोलता येत नाही माणसांप्रमाणे, तर खूप बारीक लक्ष द्यावं लागतं। पण शेती हे जर व्यवस्थित केली, स्वतःचं जर लक्ष राहिलं तर व्यवस्थित होते। म्हणजे तसं काय प्रॉब्लेम नाहीये। म्हणजे तुम्ही पण करू शकता। म्हणजे मी इतके वर्ष झाले भाड्याने घेऊन करू शकते, तर तुम्ही स्वतःची शेती तर नक्कीच करू शकता। गुलाबाच्या प्रत्येक रंगामागे एक वेगळी भावना दडलेली असते। लाल रंग प्रेम, सौंदर्य दर्शवतं। प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब दिला जातो। लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो। 12 महिने या लाल गुलाबाला मागणी असते। गुलाब हे आपल्या उत्पन्नाचं साधन होऊ शकतं आणि याच उत्पन्नाच्या साधनावर आपण 2 कुटुंबियांचं जीवन देखील फुलवू शकतो। हेच शेती करणाऱ्या हर्षदा सोनार यांनी सगळ्यांना दाखवून दिलंय। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।